जो ब्रेक आला होता त्यामध्ये आपण बघितलं की टेक्निकल इश्यू होता, तो मात्र आपण बघितला तो म्हणजेच आता क्लिअर झालेला आहे. आणि मग तिथेच आपण बघितलं जो खास कारण होतं, कारण की कशासाठी मात्र हा थोडासा ब्रेक आला होता, मात्र त्याच्यावर आपण बघितलं का एक उपाय शोधला गेला, कारण की आय डी वेळेवर पोहोचले नव्हते. त्यामुळेच 3 धावा मात्र आपण बघितलं ज्या पॅनल्टीच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं तर दिल्या गेल्यात. टीम असेल साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीम, आणि 3 धाव्यांची पॅनल्टी मात्र त्या संघाला घोषित झालेली आहे. ऑफिशियल्स आणि नक्कीच आपण बघितलं रूल्सनुसार आपण बघितलं ही सूचना आहे पोहोचवली गेलेली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅचला होत आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय कॉमेंट ट्रॅक्स कडनं करताना दीपक पुलाना नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू आपण बघितला तर त्याच्या माध्यमातून फेकला गेला, रेज केला गेला, चांगल्या टप्प्यावर मात्र हाताळला गेला. परंतु तिकडे आपण पाहिलं नेमकं घडलं काय तर पहिला चेंडू हा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. बॅटर आहेत 2 जयेश खटाले आणि संदेश खटाले, हे 2 बॅटर्स आहेत. पॉवर प्लेचा स्पेल, फटका मिस टायमिंग, हवे झेलची संधी, झेल पकडला जाईल, थोडासा उलट होता परंतु कम्प्लीट केलाय, कन्वर्ट केलाय, अंत बला तर सब बला म्हणतायत ना. आणि पहिला मोठा धक्का टीम पाहिली साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीमला परतावा लागेल निराश मनाने. बॅटर जयेश खटालेला विकेट डाऊन गॉन. पहिला धक्का दिला जातोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर मग ज्या विचाराने आपण पाहिले की बॅटर येत आहेत की पॉवर प्लेच्या षटकाला आपण मोठं करूया, परंतु त्या विचारामध्ये बॅटर होते, त्यांचा प्रयत्न अपयशी राहिला, सफलता मिळाली. दीपक यांना नवीन बॅटर नवनाथ खटाले सरळ खेळला जातोय. आपण बघितलं तर गोलंदाजाच्या समोरून ही धाव चोरली गेली आहे. इकडे आपण बघितलं तर मग एक धाव कंप्लीट संघाचं खातं खोललं गेलंय आणि संघाचा खातं खोलण्याचं कारनामा केलं बॅटर नवनाथने, कारण की तो 1 डाऊनला आलाय. आता लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक हँडकडे आपण बघतोय मिस्टर संदेश खटाळे. हा जो लेफ्टी बॅटर आहे सध्या आपण बघितलं तर मग ॲडव्हान्टेज म्हणजेच हवेचा मात्र वेग देखील त्याच्यामध्ये ना जसं जसं धावा आपल्या संघाला मिळवून देण्याचा हा उद्देश त्यांचा असेल. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू प्रहार चांगला खेचलाय, पण पाहिली फिल्डिंग देखील तितकेच चांगली झाली. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाव कंप्लीट होताना बघायला मिळेल. एका धावेने संघाची टोटल 2च्या घरामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक ऑन आहे 1. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फेकून झालेले चेंडू आहे तर 4, आणि या 4 मध्ये धावा आपण बघितला तर फक्त 2. थोडासा आपण बघितला धीमा स्टार्ट पाहायला मिळाला आहे. ओव्हर पिच चेंडू इनफिल्डच्या वरून चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, एका टप्प्याने सरळ ओव्हर ऑफ द रॉप निघून जाईल सीमारेखा पार. आणि पाहायला मिळतो या मॅच मधला सरपंच उपसरपंच षटकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेसहायस गमा पुरी भरलीस तू माझे मनात. चौकार प्राप्त केलाय नवनाथने आणि अशी खेळण्यासाठी माहीर आहे नवनाथ. सातत्याने आपण बघितलं तर चांगली हिटिंगची क्षमता. बॅकफुटला स्लाइस केलं जातं हलक्या हाताने, मात्र आपण पाहिलं तर चेंडूला मात्र ढकलून दिला गेला होता पॉईंट क्षेत्रामध्ये. तिकडे एक धाव मिळेल. एका धावेने संघाची टोटल मात्र एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले की पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात. एक विकेट जी आपण पहिली सस्त्यामध्ये गमावली होती जयेशची, त्याला खातं खोलता आलं नव्हतं, सिल्वर डकचा शिकार झाला होता. पण आत्ता नेमका काय, पहिल्या ओव्हरला थोडंसं आपण बघितलं तर मग भरपाई करायची असेल ना तर नंबर 2च्या स्पॅलला थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण बघितलं तर दोन्ही टीम्स चांगल्या आहेत आणि कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आम्ही, जी जेव्हा खास करून श्री साई गणेश चिंचपाडा हा संघ वाली विभागातून बिलॉंग करत असताना, आणि त्यांनी सांगितलं गेले की आमचा संघ या सीझनमध्ये चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो. आज आमच्या संघाचा परफॉर्मन्स आहे ना तो योग्य देण्याचा प्रयत्न करू आम्ही, आणि तो परफॉर्मन्स मात्र इथे आपण पाहिला तर मग दर्शवतील का. नंबर 2चा स्पेल मंगेश मोर. मागची स्पर्धा आपण बघितली होती तर मागच्या स्पर्धेमध्ये सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये देखील चांगला कारनामा केला होता या संघाने, परंतु थोडासा अपयशी राहिला होता. बाउन्सची चेतावणी बॉलर मंगेश मोरला दिली आहे. महत्वपूर्ण आपण बघितलं तर भरोशाचा खेळाडू आहे, परंतु त्याचा पहिलाच बॉल फेकताना थोडासा आपण बघितलं की आत्मविश्वास डगमगलेला पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा आपण बघितलं तर ही लेंथ चुकीची फेकली जाते, थोडा मिस्टेक होताना पाहायला मिळालंय. पहिले 2 चेंडू फेकत असताना आपण बघितलं तर गती प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं की दिशा हीन गोलंदाजी होती. 2 एक्स्ट्रा आतापर्यंत मिळाल्यात आणि टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळाली. टीमची टोटल पोहोचली गेली पाहता 9 या आकड्यावर. सुंदर फटका, लेफ्ट ड्राईव्ह पाहतो या वेळेला आडवी बॅट, मात्र या वेळेला चेंडूला मात्र उडवलाय, केलाय वार आणि चेंडू तडीपार सीमारेखा पार पाहायला मिळेल. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 9 त्याच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपाना. षटकार मात्र इथे येताना पाहायला मिळालाय. चांगला फटका ओव्हर पिच चेंडूवर. पुन्हा एकदा आपण बघितलं तर या वेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर ओ काय झालं, चुकीचं क्षेत्ररक्षण. एक मिळाली असती जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, परंतु जर तडला तारा नाहीये. प्रत्यक्षात चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे आणि त्याच चुकीचा मात्र फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि फटका लागतोय फिल्डिंग टीमला. चौकार. 19 धावसंख्या या फलकावर आपण पाहिलं तर मग आता जे योगदान दिलं जाते ना नवनाथ, आणि मी म्हटलं की हा की फॅक्टर प्लेअर, एक ॲक्युरेट बॅटिंग करण्याची क्षमता. पुन्हा एकदा उघडवलाय हा ही बॉल बॅटच्या रडार मध्ये. हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह बिग हिट, सुपर बॅटिंग बाय मिस्टर नवनाथ. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि रोखठोक ताबडतोब फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाले. ज्याप्रमाणे आतापर्यंत धाव फलक होतं कुठे आणि गेले कुठे. 25च्या घरामध्ये पाहता पाहता धाव फलक पोहोचलं. ओ दिशाहीन, पुन्हा एकदा सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत, क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, षटकार, आतिषबाजी मात्र पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर दुसरा चौकार येताना पाहायला मिळालाय. धाव संख्या पोहोचली गेली या चौकाराने तब्बल 29. 29 धावा फलकावर आपण पाहतोय. धाव संख्या वाढली नाही तर वाढवली आहे कोणी तर बॅटर नवनाथनी. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मदत आपण बघितलं तर मग जे बॉलर आहेत ते देखील करतायत. बघा आपण बघितलं तर मग आता अंपायरने आमच्याकडे नक्कीच तिसऱ्या अंपायरची डिमांड केली, परंतु कशासाठी, बॉलरची डिमांड आहे. व्हाईट बॉल टाकला म्हणून नक्कीच त्यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि तिसरे अंपायर आपण बघितलं तर आता निरीक्षण करतील आणि डिसिजन जे सुरक्षितरित्या दूध का दूध पाणी का पाणी आणि सगळं साफसुथरा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते, परंतु हे लाईव्ह प्रेक्षेपण तुम्हाला नक्कीच VTA CA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल. स्पर्धा नेहमीच आपण बघितलं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे आणि तिथेच आपण बघितलं तरी स्पर्धा मात्र आपण बघितलं तर सातत्याने या संपूर्ण स्पर्धा आपण पाहिल्या तर मग थेट प्रक्षेपण केलं जात असतंय. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत नक्कीच आमचे अंपायर जोडले गेले होते आणि त्यांनी आम्हाला लगेचच हे निरीक्षण केलं, ऑन स्क्रीन पाहणी केली, निरीक्षण व्यवस्थित केलं आणि सांगितलं चित्र साफसुथरं आहे. दिस इज अ वाईट डिलिव्हरिंग. 30 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या होत्या तर 7 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 23 धावा आल्यात आतापर्यंत. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला ढकललं जाते. आता माइंड गेम खेळला जाते नवनाथच्या माध्यमातून. सहज मिळेल एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 31च्या घरामध्ये अंतिमचा बॉल असेल. बघा आत्तापर्यंत जर विचार करायचा झाला तर भरपूर महागडे षटक झालंय. 24 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि जवळजवळ आपण पाहिलं की जो कर्णधारांचा विचार होता ना साईबाबा स्पोर्ट्स टीमच्या की आम्ही 40-45 धावा, परंतु आत्ता पाहतोय की ज्या आलेल्या आहेत जवळजवळ 31 म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त मात्र इथे येताना बघायला मिळतील. डेफिनेटली आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नक्कीच सगळे मान्यवर इथे लाभले गेले आणि त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
आडवी बॅट यूज केली जाते, परंतु बॅटमध्ये चेंडू आला नाही आणि तेच प्रमुख कारण की हा प्ले अँड मिस असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. ओव्हर मात्र फिनिश झाला दुसरा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं तर धावा झालेल्या पाहायला मिळतात. 15.5च्या सरासरीने 31 धावा. महागड षटकाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 24 धावा या ओव्हरमध्ये आल्या. त्यामुळेच आपण बघितलं की इकडे एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झाला आहे. परंतु इथे जी सुरुवात मिळाली नवनाथ यांच्याकडे लक्ष असेल साईबाबा टीमचं, परंतु चिंचपाडा टीमचं लक्ष असेल की कमबॅक कसं करायचं आहे. कमबॅक कोणाचं होईल की मग बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा हवी होईल. प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, प्रश्न असेल आमच्या मनामध्ये. प्रश्नाचं उत्तर थेट मिळणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, ऐकत पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2026. घेऊ एक छोटासाठी जेवला ब्रेक. चषक 2026 बॉलिंग ट्रॅकवर मंगेश कोलिम नावाचे बॉलर येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं मारा करत असताना पाहिलं आपण तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर थोडंसं आपण बघितलं निमन बाउन्स नवनाथ खटाले आपण पाहिलं तर ऑन साईडला मात्र स्ट्रॉंग आहे, परंतु आता ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आहे. थोडंसं आपण बघितलं तर मग मोकळा श्वास सफल झाले. या वेळेला बॅटमध्ये चेंडूला घेतलंय, मिडल ऑफ द बॅट टक्कन केलंय, पाहिलं उडवलंय आणि चेंडू मात्र आपण बघितलं तर चेंडू सीमारेखा पार. षटकार 6. कनेक्शन छान केलं होतं टक्कन गुड साऊंड सिस्टमने मात्र आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट केला होता चेंडूला आणि उडवलं गेलं होतं 6 धावांसाठी. सिक्सर मात्र येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नवनाथची बॅटिंग काय जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. लेग स्टंपच्या बाहेर ही पिचिंग पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्रा मात्र मिळेल. धावसंख्या एक्स्ट्राने 38च्या घरामध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळते. बघा याच प्रकारची जर बॅटिंग राहिली ना तर डेफिनेटली मला तरी वाटतं की मग धाव फळक आहे की 60+ देखील जाताना पाहायला मिळेल. नवनाथ सारखा बॅटर आपण बघितला तर एक आग ओघणारी मात्र इथे फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. आमचे पाहुणे इथून रजा घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे आम्हाला या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्यांनी आम्हाला सातत्याने या सकाळच्या सत्रामध्ये आपला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थिती लाभली गेली आणि त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील चेंडू पाहतोय आपण ना थोडासा धीमा टाकला होता. ब्लॉक हॉलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे चेंडू मात्र थांबत नाहीये आणि ते चित्र डोळ्याच्या समोर दिसून आलं. चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. बेचाळीस धावा या चौकाराने पूर्ण होत आहेत. या ओव्हरची चेंडू कंप्लीट झाली. ओ या वेळेला आपण बघितलं एक अचूक चेंडू मात्र फेकला. बॅटरला मात्र आपण पाहिलं ओळखलं गेलं होतं की सफल झालाय आणि ही लेंथ मात्र या वेळेला योग्य होती. त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. फर्निचर डिस्टर्ब केलंय तिकडे आणि मोठा धक्का हा दिला जातोय टीम साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा संघाला. नवनाथ खटाळे ची अतिशय पारी मात्र इथे समाप्त झाले. 11 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आशयाला जाताना पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग नक्कीच नवनाथच्या बॅटिंगसाठी. तर मग डगावमधून टाळ्या तर मात्र जरूर ऐकायला मिळतील. बघा त्या इनिंगचं टाळ्याने देखील स्वागत केलं गेलं कारण की एक अतिशय पारी आपण पाहिलं. म्हणतात ना की जिंदगी लंबी नहीं यादगार होनी चाहिए आणि त्याच प्रकारे आपण बघितलं की पारी लंबी नाही एक छोटीशी लेकिन एक बेहतरीन होनी चाहिए आणि त्याच प्रकारची पारी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक इम्पॅक्ट टाकणारी आणि एक आपण पाहू शकतो या मॅचला आपण बघितलं तर एक टर्निंग पॉईंट देणारी ही पारी पाहायला मिळाली. कारण की आता धावफलक आहे ना की तो तुम्हाला 45-40 हवा होता तो तुम्हाला आता तुम्ही 50 किंवा 60च्या पुढे देखील घेऊन जाऊ शकताय. परंतु नवनाथ बाद झाल्यानंतर चिंचपाडा टीम देखील कमबॅक परतीचं मात्र आपण बघितलं साधन शोधण्याचा प्रयत्न करेल. विशाल दिवा नावाचे बॅटर आलेत नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या ओव्हरमध्ये.
सुंदर बॉल हाताळला गेलाय, परंतु थोडंसं आपण बघितलं विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे आणि तिकडे आपण पाहिलं तर मग एक रन्स मात्र चोरण्याची संधी मिळाली आहे. चोरी झाली तिकडे आपण पाहिलं तर मग बाईच्या स्वरूपात आहे का पंच? बॅटच्या सहाय्याने आहे, म्हणजे बॅटरच्या खात्यामध्ये जाईल. इथे एक धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 43च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आत्ता आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शेष असेल. 6 चेंडूमध्ये आपण बघितलं तर किती धावा येतील, म्हणजे आता 43 आहेत, 7 आल्या तर 50 होतील, परंतु त्याही पेक्षा एक्स्ट्रा जर आपण पाहिलं तर मग आल्या तर एक चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल आणि तो एक मजबूत धावफलक पाहायला मिळू शकतोय. परंतु बॉलर कोणता वापरला जाईल आपण पाहिले तर मग एका बाजूने टीम आपण पाहतोय श्री साई गणेश चिंचपाडा टीम. मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर थोडासा परफॉर्मन्स त्याने छान दिला होता, परंतु अनफॉर्च्युनेटली थोडा कमी पडला होता. पण आज त्यांच्याकडे एक संधी आहे, पुन्हा एकदा आपण बघितलं तर संधीचं सोनं काढण्याचा प्रयत्न आहे. बॉलिंग ट्रॅकवर श्याम येत आहेत आणि स्ट्राईक एंडकडे आपण बघितलं तर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आउटसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू प्रस्थान करताना पाहायला मिळालाय, हातामध्ये समावला गेलाय आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 जो लागतोय टीम श्री साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावलीला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. क्रिकेटचा पर्व, क्रिकेटचा जोश, क्रिकेटचा जुनून मात्र आपण बघितलं. टेनिस क्रिकेट असो की मग आपण पाहिलं लेदर क्रिकेट असो, क्रिकेट आणि क्रिकेट जे आपल्याला जरूर इकडे पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर विचार करायचा झाला तर मग सध्या तरी मागचे 2 दिवस एक आणखीन एक आनंदाचा क्षण या संपूर्ण भारत देशाला दिला, तो म्हणजेच अंडर 19 क्रिकेट संघानं पण बघितलं तर मग 6वा वर्ल्ड कप मात्र जिंकण्याचा पराक्रम केला आणि सर्वात जास्त अंडर 19 वर्ल्ड कपचा किताब जिंकला बॅटर विजय मसे. श्याम पाहिला पण तर बॉलिंग ट्रॅकवर विजयसाठी हा थोडासा पण बघितलं तर धीमा होता. एक धाव मिळाली आहे, मिसफील्ड थोडीशी झाली होती, परंतु आपण बघितलं की एक धाव कन्वर्ट केली, त्याच्यापेक्षा मस्त जास्त काही मिळणार नाही. बघा नवनाची विकेट इथे कुशल होती, कारण की त्या विकेटमुळे आपण पाहू शकतो ना कदाचित या धाव फळकाला ना थोडासा ब्रेक लावला जाऊ शकतोय आणि हो ते तर कार्य केलंय. धावसंख्या 44च्या घरामध्ये पोहोचली आहे. या ओव्हरचे 2 चेंडू पण पाहिलेत. 4 चेंडूचा खेळ शेष असेल. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि छान असं क्रिकेट पाहायला मिळेल डेफिनेटली. हो हा फुलर लेनचा होता, लेग स्टंपच्या बाहेर मात्र आपण बघितलं तर बॅटरने सोडण्यामध्येच आपण बघितलं तर विश्वास ठेवला. कदाचित जर बॅटवर कनेक्शन केला असतं तर मोठ्या धावा देखील मिळाल्या असतं, परंतु विचार हा प्रत्येकाचा वेगळा असतो. आत्ता आपण बघितलं तर एक्स्ट्रा रन्स मिळाली, एक्स्ट्रा बॉल मिळाला, धावसंख्या 45च्या घरामध्ये पोहोचली आहे. हा पुन्हा एकदा आपण बघितलं तर आत्ता आपण बघितलं तर वाईटचा इशारा मात्र येत असताना पाहायला मिळतोय आणि ज्या अनुषंगाने पण पाहिलं तर मग एक्स्ट्रा आपण पाहिलं आणि हो ते स्क्वेअर लेग पंचांकडे लक्ष होत आणि त्यामुळेच आता मुख्य पंचांनी आमच्याकडे एक महत्त्वपूर्ण आपण बघितलं तर DRS मागितला आहे, कारण की हा DRS आपण पाहू शकतोय पूर्णपणे आहे ना तर लक्ष वेधणारा असेल का, कारण की गोलंदाजीच्या नक्कीच गोलंदाजीवर हस्तक्षेप घेतला गेला आहे आणि नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला ॲक्शन थ्रो गोलंदाजी आहे की नाही हे चेक देखील केलं जाईल. चला ऑन फील्ड अंपायर आपण या ऑन स्क्रीन निरीक्षण करा. साले फिरावा जाऊ चल डोंगर दरी, साले फिरावा जाऊ चल डोंगर दरी.
हस्तक्षेप घेतला गेला होता. पंचाने देखील आपण बघितलं तर गोलंदाजाला थोडंसं आपण बघितलं तर रिमांडमध्ये घेतलं आणि नक्कीच रिमांडमध्ये घेतल्यानंतर थेट आपण बघितलं की उच्च न्यायालयामध्ये आपण बघितलं तर मग धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये आपण बघितलं तर मग हा निर्णय पोचवला आणि तिथून निर्णय आलेला आहे की आता तो निर्णय पोचवला जाईल तुमच्यापर्यंत. गोलंदाजीला पाहता इट्स अ नो बॉल. ओव्हर थ्रो गोलंदाजी आढळून आलेली आहे आणि त्यामुळेच हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकत नाही आहे आणि पूर्ण आपण बघितलं तर हा सीझन मात्र हा गोलंदाजी करणार नाही आहे. या संघासाठी महत्त्वपूर्ण सूचना देखील संघालाही दिली जाईल. ॲक्शन थ्रो गोलंदाजी आपण पाहिली तर मग जेव्हा पकडली जाते त्या खेळाडूला पूर्ण सीझन मात्र बॅन केला जात आहे आणि मात्र आपण बघितलं तर त्या खेळाडूला मात्र गोलंदाजी करता येणार नाही. खेळू शकतोय परंतु गोलंदाजी करणार नाही आहे ही नक्कीच सूचना असेल. आता चर्चा रंगली गेली मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन थ्रो आढळला गेला, फेकी गोलंदाजी आढळले गेले, त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता रिप्लेस गोलंदाज मात्र इथे हा वापरला जाईल. आता पाहूया की कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल त्याच्या रिप्लेस. तर राम पिलाना यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मात्र आपण पाहिलं उर्वरित आपण पाहिलं तर मग जबाबदारी सोपवली जाते आणि कंप्लीट झालेली चेंडू पाहिले तर फक्त 2. त्यामुळेच आपण पाहिलं की मग 4 चेंडूचा खेळ शेष असेल आणि सगळ्यात मोठी आता आपण पाहिली तर कहाणी काय असेल. कहाणीमध्ये ट्विस्ट असेल बघा. गोलंदाजाला बॅन केल्यानंतर आपण पाहू शकतोय ना की एक संधी असते ना, म्हणजेच नो. यस डेफिनेटली की नो म्हणजेच आपण बघितलं की फ्री हिट आणि पाहिलं तर मग ती तर संधी आहे. तेच तर म्हणत होतो मी की दुसरी काही संधी नाही तर फ्री हिटची संधी आणि तीच संधी मात्र आता संधीचा मात्र लाभ घेतला जाईल का. जसं आपण बघितलं की आपण गेलो ना की तीर्थप्रसादाचा लाभ घेतो तसा मित्र म्हणेन की आत्ता या संधीचा लाभ घेण्याची एक सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल नो असेल. आत्ता पाहिलं पण काय झालंय नेमकं दुष्काळामध्ये 13वा महिना आपण म्हणू शकतोय. ओव्हरस्टेप केले बॉलरने, त्यामध्ये आपण बघितलं तर मग किपरच्या माध्यमातून आपण झालेली मिस्टेक आणि मात्र मी येथील या धावा 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 5, कारण की चौका आपण बघितलं चौकार आलाय आणि प्लस नो. म्हणजेच काय तर आता ज्याप्रमाणे जी परिस्थिती तुम्ही हातामध्ये आणली होती ना ती कुठेतरी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हातातून सोडून देत आहेत. कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळत आहेत. दुसरा चेंडू हाताळला गेला इथे आपण बघितलं तर नो, कारण की याआधी आपण पाहिला की जो ॲक्शन थ्रो हाताळला होता तो नो होता आणि इथे गोलंदाज मात्र आपण बघितलं तर मग ओव्हरस्टेप करतोय त्यामुळे नो. पुन्हा एकदा आपण पाहतोय की फ्री हिट. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या वेळेला पंच पुन्हा एकदा फेममध्ये आहेत म्हटलं जातं. याही वेळेला असेल वाईड. फ्री हिट कंटिन्यू असेल. चुका चुका आणि चुका. एक मराठीमध्ये कहावत आहे, एक हिंदीमध्ये कहावत आहे आणि नक्कीच ती सांगेन तुम्हाला. तर ती कहावत आहे आसमान से टपका और खजूर में अटका. आणि आता बॅटर मारतील का या बॉलवर एक मोठा फटका. नाही. आता बघा इथे थोडंसं पण बघितलं तर या फ्री हिटच्या बॉलवर मात्र मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. डॉट येताना पाहायला मिळते. राम पिलानं त्यांच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवल्यानंतर थोडीशी आपण बघितलं की गोलंदाजीमध्ये सुरुवात त्यांनी निराशाजनक केले, परंतु हा फ्री हिटचा बॉल अखेरच मात्र त्यांनी योग्य रीतीने कंप्लीट केला आहे. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली जाते. क्रिकेटच्या पटलावर आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे आपलं स्वतःचं नियंत्रण असायला हवं चांगले प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्यासाठी, परंतु नियंत्रण बॅटरचं नाही आहे. थोडेसे बॅकफुटला जातात, आडवी बॅट झूट केली जाते आहे आणि त्यामुळे जो टायमिंग आहे ना की बॉलला मात्र नीट निरीक्षण करायला हवं, मिरिटमध्ये खेळायला हवं, परंतु होत नाही आहे तसं. आता समोर खेळला जातोय फटका, पंच केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे तर फिल्डिंग योग्य रीतीने झाले. बॅकअप देखील सुरेख झालंय. धाव मात्र 1 मिळेल. टीमची टोटल 53च्या घरामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली आपण बघितलं तर 54 धावा आहेत, कारण की थोडं लेट मात्र थेट ती ॲड केली जाते आणि 54 धावा या कंप्लीट फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस टायमिंग शॉट पाहायलाय, गॅपमध्ये पडतोय पण विकेट किपर स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न पोहोचले गेले तर पाहिलं तर मग 2 धावा योग्य रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत.
आणखीन मात्र जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. इकडे आपण पाहिलं तर 2 आल्या होत्या, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. आपण पाहिलं तर मग बॅटर आणि ते प्रयत्न आपण पाहिलं तर पुन्हा आपण पाहिलं तर कंप्लीट झालेत की नाही आहे, तर रन आऊटची मात्र शंका निर्माण झाली आहे तिकडे. आणि पाहू शकतो यावेळेला की तिसऱ्या अंपरला मात्र ते नक्की कळलं नाही आहे, त्यामुळेच त्यांनी आता मात्र TV अंपायरची मदत मागलेली आहे या रनसाठी, या क्षणासाठी. आता ते क्षण काय आहे, मग धाव कंप्लीट आहे की मग खेळाडू बाद आहे, नक्कीच आपण पाहिलं तर हे दृश्य साफसूत्र क्लिअर हे TV अंपायरच्या माध्यमातून केलं जाईल. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत लगेचच डिसिजन देखील पोहोचलं गेलं की खेळाडू नॉट आउट असेल, अर्थातच 3 धावा त्या मिळतील. पाहिलं आपण तर बॅटिंग करणारी टीम श्री साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीमला धावसंख्या झाली आहे 57 धावा, म्हणजेच 58चं लक्ष असेल. परंतु बघा आपण ज्या 3 धावा पॅनल्टीच्या माध्यमातून त्या घोषित केलेल्या आहेत त्या आपण 1 ओव्हर नंतर पुढील संघाच्या टोटलमध्ये आपण प्लस करणार आहोत. थँक्यू सो व्हेरी मच, वेलकम बॅक. सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय सर आपल्याला पाहायला मिळते ज्याप्रमाणे याचं आपण बघितलं तर मन प्रसन्न पण पाहिलं तर मग करणारी स्पर्धा खेळाडूंच्या देखील आपण बघितलं तर या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक मनाला वेगळा आनंद मिळेल, कारण की अतिशय सुंदर असं क्रिकेटला पोषक वातावरण, क्रिकेटला पोषक असं मैदान, क्रिकेटसाठी आपण बघितलं तर मग दर्जेदार आयोजन. आणि जे आयोजन आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण बघितले तर विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेब, त्यानंतर विद्यमान उपसरपंच नूतन कुमारजी भोईर साहेब आपण पाहतोय या टिवरी ग्रामपंचायतच्या, आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं समस्त ग्रामस्थ, इतर आपण बघितलं तर त्यांचे सहकारी. आणि या सगळ्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे एक बिग इव्हेंट अफळातून सुरेख नेत्रदीप हा सोहळा आपण पाहिला तर मग या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळालाय. चंद्रजी घोषे वेलकम, मनापासून आपलं देखील स्वागत असेल सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय, एक चांगले 40+ क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतजी पडवले ते देखील इथे उपस्थित आहेत. हे चांगले क्रिकेटपटू आपण पाहू शकतो, चांगले लेजंड प्लेयर्स देखील आहेत. राजाजी बसवत ते देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. बघा जवळजवळ 4 दिवस आहेत ना, अनेक पाहुणे अनेक मान्यवर आपल्याला या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी भेट देताना आपल्याला जर पाहायला मिळतील. आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर मग चंद्रजी घोषे साहेब आणि त्यांचे सहकारी इथे दाखल झालेत. आपण जाऊया आता मैदानाच्या मध्ये. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय विजय म्हसे नावाचा आपण पाहिला तर हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या सोबतीने पण बघितलं तर मग त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी दीपक पिलाना आणि मंगेश मोर ही ओपनिंगची जोडी. पहिला बॉल पाहतोय आपण थोडासा दिशेहून फेकला गेलाय. पंच जयेंद्र वाघे आम्हाला म्हणतायत की हा पहिला बॉल आहे ना तो वाईड आहे. बघा लक्ष जिंकण्यासाठी आहे 58 पहिल्या ओव्हरनंतर 3 धावा आम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टोटलमध्ये प्लस करणार आहोत. फुलटॉस होता थोडंसं पण बघितलं की बॅटर शफल ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात. विजय मस्से हे निरीक्षण करतायत आणि त्याने निरीक्षण केल्यानंतर आपण बघितलं की चांगला टप्प्यावर चेंडू हाताळला गेला, कारण की जर
एक बॅटर मनामध्ये आपण बघितलं तर आक्रमक सोच मात्र ठेवते, म्हणजे जो बॉल आपल्या झोनमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो ना, की त्याच्या विपरीत म्हणजे त्याच्या अपोजिट विरुद्ध झोनमध्ये चेंडूची हाताळणी करूया, आणि ते मात्र करत असताना इथे बघायला मिळाले. दीपक पिलाना, मंगेश मोर आपण पाहिले हे दोन बॅटर. श्री साई गणेश चिंचपाडा टीम आपण पाहिली आहे, तर मग इकडे बॅटिंग करते. 58चं लक्ष त्यांना कंप्लीट करायचं आहे, आणि 58चं लक्ष कंप्लीट करत असताना एक चांगला माइंडसेट असायला हवा, एक चांगला पॉझिटिव्ह इंटेन असायला हवा. सफळ झालेत, बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही, थोडंसं कॉलिंग मध्ये आपण पाहिलं बिघाड, परंतु कन्वर्ट केली एक धाव. धावसंख्या 1ने वाढताना पाहायला मिळते 3च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तळसाचे, बुनबुन से सागर भरताय, परंतु यावेळेला नुसतं आपण बघितलं की बुनबुनला नाही तर मग सागर नाही तर महासागर देखील शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तुम्हाला, कारण की 28 धावा 4 ओव्हरमध्ये विचारधारा बदलावी लागेल. हा बॉल पाहिला आपण तर सरळ जाताना पाहायला मिळते विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा घेतल्या नाही आहेत तर कुठेतरी असं दिसून येईल की बॅटिंग करणारी टीम आहे ना श्री साई गणेश चिंचपाडा अडचणीमध्ये येऊ शकते. खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बघा समोर बॉल टाकला जातोय, परंतु तिथे देखील आपण पाहिलं तर बॅटर काही करू शकत नाही. याचाच अर्थ आपण बघितलं की मग बॅटरकडे आत्ताचा जो फॉर्म आहे ना तो चांगला नाही आहे, कारण की चांगला फॉर्म असेल ना तर या बॉलला मात्र एक चांगला बॅटर योग्य रीतीने खेळू शकतोय. सफळ झाले. ऑफस्टंपच्या बाहेर फाईन लेग मात्र क्षेत्र खेळायचं होतं, परंतु हा चेंडू दिशाहीन हा बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट 4 चेंडू आणि फलकावर धावा पाहिलं आपण तर मग यावेळेला फुल टॉस पाहतोय, बॅटवर घेतलाय, मिडल ऑफ द बॅट टक्कन उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. षटकार मिळेल 6 धावा. वरित 2 वाईड, एक सिंगल, त्याच्यानंतर एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. एक डॉट देखील डबल डॉट देखील येताना आपल्याला बघायला, म्हणजे ओव्हर कंप्लीट झालेला आहे इथे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 10 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 ह्या धावा प्लस करणार आहोत, म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर धावा असतील 13 व 3 धावा ज्या पॅनल्टीच्या स्वरूपात आपण साईबाबा स्पोर्ट्स टीमला मात्र दिल्या गेल्या होत्या, आणि नक्कीच आपण पाहू शकतोय त्या 3 धावा मात्र विरोधी टीमच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर मग आता ॲड करतोय. म्हणजेच इथे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धाव्यांची गरज असेल. आता आपण पाहिलं तर 45 18 चेंडू 45 हवे आहेत. आणि तिकडे आपण बघितलं तर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीश साठे नावाचा बॉलर आलाय, जो आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्यासाठी जवळजवळ जो समोर आपण पाहू शकतोय. काय झालंय तर नेमकं आपण पाहू शकतो. या वेळेला विकेट मात्र आपण पाहिलं तर डाऊन होताना पाहायला मिळालंय. चित्र आपण पाहिलं तर मग पंचाने देखील आमच्यापर्यंत नक्कीच ही सूचना पोहोचवली गेली की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. हा बाद. कामावरची तुझीच आठवण येते मला, आलूया जाऊसी कामावरची तुझीच आठवण येते मला. जेव्हा होतो ग वसईला तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला, होतो कामावर वसईला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा इथे काय झालं नेमकं तर हिट विकेटच्या स्वरूपात हा बॅटर इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळालाय. आणि नेमकं आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये पण पाहिलं तर मग नियंत्रण हे ठेवता आलं नाही आहे बॅटरला. नवीन बॅटर आता बॅटिंग करण्यासाठी येतील अमोल बरब. सतीश साठे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर त्यांच्या पहिल्या बॉलवर विकेट त्यांना पाहायला मिळते, ती त्यांच्या खात्यामध्ये जाईल. अमोल बरब बॅटिंगसाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅट तर वेगाने फिरवली जाते, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होत नाहीये. बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू सरळ जाताना पाहायला मिळालाय. बॉल तर मी तर म्हणेन की नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्याचा हा विचार त्यांचा होता, परंतु जिगरा बॉलर दर्शवतोय, कारण की समोर बॉलिंग करणं म्हणजे कुठेतरी आपण बघितलं की मग आमंत्रण देखील दिलं जात आहे. मिस टायमिंग झालाय. ओहो
धाव बनत नव्हती तिथे धाव बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच आपण पाहिला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो अलगट मात्र येताना पाहायला मिळालाय आणि रन आउटच्या स्वरूपात अमोल बरप यांना परतावा लागेल. घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 14 चेंडू 44 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अक्षय माळी नवीन बॅटर अक्षय माळी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर अक्षय माळीकडे आपण बघितलं तर मग कला आहे, कलेचं आता मात्र दर्शन मात्र घडवावं लागेल, कारण की गरज आहे आपल्या संघासाठी एक चांगली क्वालिटी बॅटिंग. जी बॅटिंग आपण पाहिली होती पहिल्या इनिंगमध्ये नवनाथ खटाळे या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली हा संघ, त्याने फळकावर धावा मात्र जमावल्या गेल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते आता चेसिंग करताना. थोडंसं कठीण काळ सुरुवात झालाय. ऑलमोस्ट लेग स्टंपवर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, तिथून मात्र आपण पाहिलं शॉटला मात्र एलिव्हेशन दिलं नाही आहे व्यवस्थित, परंतु धाव कन्वर्ट केली जाते. एक दीपक पिलाना आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे होते. धावसंख्या 1ने 16च्या घरामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. प्ले अँड मिस डॉट येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या कंप्लीट झालेली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16. आता 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे, ते म्हणजेच 42 42 रन्स. मग इथे म्हणजेच काय झालं की या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण 10 आल्या होत्या, त्यामध्ये 3 प्लस केल्या म्हणजे 13 झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण या गोलंदाजाने धावा खर्च केला सतीश साठेने, त्या म्हणजेच मापून मोजून तोलून मोलून इन मीन आणि 3 फक्त 3 धावा, त्यामुळेच धाव फलक 16. आता 12 मध्ये 42 समीकरण डोळ्याच्या समोर आहे. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला आता सरासरी जर ही मॅच जिंकायची आहे तर मग 21 प्रति ओव्हरमध्ये 21 तोच एक पर्याय आहे. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. स्ट्राईकला दीपक येईल ना. विशाल बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण नंबर 3 मध्ये चांगली बॉलिंग केली जाते. मॅच आपण पाहिली तर पूर्णपणे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. टीम आपण पाहिले तर साईबाबा स्पोर्ट्स राजावली या टीमने ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिले, कारण की कोणत्याही प्रकारे आपण पाहिले तर मोठे फटके खेळू दिले नाही आहेत. एक षटकार आपण बघितलं, त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की चौकाराची अतिशबाजी जी पहिल्या इनिंगमध्ये झाली होती ना तशी होत नाही आहे. हा बॉल पाहिला पण तर चाललाय सरळ वेस्टर्नच्या वरून. इथे आपण पाहिलं तर मग येतोय डॉट. हा बघा नक्कीच महत्त्वपूर्ण सूचना मी देतोय. विकेट किपरच्या मागे जो कटआउट लावलेला आहे तिकडे जे प्रेक्षक आहेत मध्ये बसू नका. आमच्यापर्यंत सूचना पोहोचलेली की आपण पडद्याच्या मागे बसा. ऑन स्क्रीनवर तुम्ही दिसून येत आहेत. कैलास आहेत तिकडे, खुर्च्या पण तिथून थोडंसं हटवा ही रिक्वेस्ट करतोय मी, कारण की ऑन स्क्रीन आपण बघितलं तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं बाजूला म्हणजे त्या पडद्याच्या बाजूला ठेवलं चालतील, परंतु पडद्याच्या अगदी मधोमध ठेवू नका, कटआउटच्या समोर ठेवू नका. इकडे पण बघितलं तर मग विकेट डाऊन होतं आपल्याला पाहायला मिळाली आणि टीमची टोटल थांबवलेली आहे, पूर्णपणे थांबवली आहे 16.
ही मॅच आपण पाहिली तर जिंकण्यासाठी आता भरपूर मेहनत मशक्कत मोठे फटक्यांच्या शिवाय पर्यायच नाही आहे. हो मित्रांनो, कारण की मॅच जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष आणि ती लक्ष्याचा पाठलाग करत असताना ना काहीतरी आपण बघितलं तर मग सुरुवातीला आपण पाहिलं थोड्याशा मिस्टेक्स होताना पाहायला मिळत आहेत, थोड्याशा चुका होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मग चेसिंगमध्ये मागे पडताना पाहायला मिळत आहे. राम पिलाना बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत. 42 धावा हव्या आहेत, परंतु आता आपण बघितलं तर वाईट आली तर म्हणजेच 17 धावा झाल्यात आणि 41 धाव्यांची गरज. लेगवर चेंडूची हाताळणी केली जाते, अपील मागली जाते, पंच म्हणतात नाही लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. बघा इम्पॅक्ट विकेटच्या समोर असायला हवा. जर इम्पॅक्ट आपण बघितलं तर पिचिंग पण देखील पाहिले जाते, कारण की पिचिंग आणि इम्पॅक्ट कोणत्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला, हाईट फॅक्टर देखील पाहिलं जाते. परंतु यावेळेला सरळच आपण बघितलं की लेग बाय च्या स्वरूपात रन्स मिळेल, कारण की पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाली होती. तिथूनच आपण बघितलं इम्पॅक्ट देखील लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे आणि पाहिलं तर मग एकच धाव. आता इथे आपण पाहिला तर मोठे फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे. हा बॉल पाहिला पण तर चाललाय वाईड लाईनच्या दिशेने, एक्स्ट्रा मिळत आहेत. धाव संख्या 19च्या घरामध्ये, जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 39 आणि चेंडू शेष आहेत 8 चेंडू 39 धावा. कठीण कार्य केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. समोर घेतलाय परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल बॅटच्या टो एंडला लागला होता, सिंगल मिळेल. या इनिंग मध्ये आपण बघितलं तर चेसिंग करताना ना आपण बघितलं मॅचमध्ये हो भरपूर आपण पाहिलं तर लेट म्हणजे आता भरपूर लेट कॅपमध्ये आपण पाहिलं तर मग थोडेसे मिसफिट होताना पाहायला मिळाले, परंतु इथं चौकार येताना पाहायला मिळाला आहे. मिसफिटचा आपण पाहिलं तर उदाहरण पाहायला मिळालं आणि 4 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचली गेली 24च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर थोडंसं आपण बघितलं तर रिक्वायर्ड रन रेटच्या मागे पडलेली टीम पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. चेसिंग कसं करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते, पाहूया. त्या देसाई गावाचा तो मैदान गाजून आला, त्या निळजे गावाचा तो मैदान. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026. चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी 34 धावा. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत जयेश खटाळे. साई गणेश चिंचपाडा टीम बॅकफुटला गेलाय आणि पहिला बॉल नो आलाय. नो बॉलचा इशारा आपण बघितलं तर नेमकं काय झालंय तर पंचांनी देखील आपण बघितलं तर मग इशारा पोहोचवलाय. थ्रेट संधी आहे, 33 धाव्यांची गरज. वाईड येतोय आता. 2 सुरुवातीला एक्स्ट्रा आले. फ्रेट कंटिन्यू असेल. धावसंख्या वाढली आहे पहा. 26च्या घरामध्ये पोहोचले. 32 धावा हव्या असतील. जिंकण्यासाठी लक्ष थोडंसं कठीण झालंय, अवघड झालंय. फ्रीडचा बॉल आहे परंतु आपण बघितलं तर हे पण क्लीन बॉल केलं होतं, परंतु नुकसान तर होणार नाही आहे, कारण की तिथे आपण पाहिलं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, तो मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाही आहे. 32 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील आणि चेंडू शेष आहेत 5. म्हणजे तुम्ही आता 5 चेंडूवर 5 जरी षटकार ठोकले ना तरी देखील ही मॅच जिंकण्याचं आपण बघितलं तर मग स्वप्न आपण पाहिलं तर मग तुमचं पूर्ण होऊ शकणार नाही. जर 5 बॉलमध्ये 5 षटकार आले तर, कारण की 32 धावा आहेत हव्या आहेत आणि 2 धाव्यांनी तुम्ही कमी पडू शकताय. परंतु एक जो विचारधारा असायला हवी की तुम्ही इथे आपण महिला मागे पडलात परंतु तिथे मागे न पडता एक असा माइंडसेट दर्शवायला हवा, कारण की जर आपण पराभवाच्या छायेत चाललोय परंतु जाता जाता आपण महिला आपली एक ओळख जी आपण टाकण्याचा प्रयत्न नाही आहे. कुठेतरी आपण बघितलं तर आज असं असतं बॅकफुटला जाऊन खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चेंडूची लाईन आणि लेंथ पासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा फायदा बॉलर जयेशला मिळतोय. मॅच आपण पाहिली आहे तर मग कठीण झालेली आहे, अशक्य असं टार्गेट झाले. 32 धावा हव्या आहेत.
बॅटची कड आपण पाहिलं थोडंसं आता नशिबाची साथ मिळते, चौकार आलाय, परंतु या चौकाराने काय फरक पडणार आहे तर धावफळकाला मात्र फरक पडेल, धावफळकाचा आकार वाढेल. परंतु आपण बघितलं की मग तो पराभवाचा अंतर आहे ना तो थोडंसं कमी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 30च्या घरामध्ये. थँक्यू डीजे. 28 धावांची गरज असेल 3 बॉलमध्ये 28. ऑन साईडला आता मात्र चेंडूला खेळला गेलाय अलॉंग द कार्पेट. तिकडे आपण पाहू शकतो या फिल्डर आहेत, सिंगल धाव मिळेल. 2 चेंडू आणि 27 धाव्यांची ही गरज असेल. आता जर 2 कॅप्टन्स मात्र जोडायचं आहे तिथे आपण बघितलं म्हणजे एक कॅप्टन्स मात्र जोडतीलच आपण पाहू शकतोय. रिक्वेस्ट करते जीवदानी स्पोर्ट्स नागली टीम आपले कर्णधार आपल्या कॅप्टन टॉसबॉक्सच्या दिशेने मात्र यायचं आहे. बॅकफुटला खेळले शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. प्रत्येक बॅटर आपण बघितलं तर जास्त जास्त बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 32च्या घरामध्ये अजून देखील आपण पाहिलं तर मग 26 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू शेष असेल 1. फुल टॉस पाहिला पण खेळला गेलाय आणि ही मॅच आपण पाहिली तर मग जिंकण्याचा पराक्रम केला गेला. मॅच जिंकली गेली आहे टीम साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा. अभिनंदन. चांगला मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. आज श्री साई गणेश चिंचपाडा टीमच्या माध्यमातून बॅटिंग आणि बॉलिंग युनिट तितका मात्र आपण बघितलं खास राहिला नाही आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आज या सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांचा प्रवास मात्र आपण बघितला तर या पहिल्या मॅचपर्यंतच मात्र आपण पाहिलं तर समाप्त होत आहे. परंतु आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने सो